अंधरुढीच्या भल्या माणसा अंधरुढीच्या कागुद मरशी धुरात हरी मनाच्या शांतीसाठी जा बुद्धाच्या नागपुरात मनाच्या शांतीसाठी जा बुद्धाच्या नागपुरात नागपुरात भीमरायानं सोनं वाटलं नागपुरात भीमरायानं सोनं वाटलं समाजाचं पारणं फिटलं हो समाजाचं पारणं फिटलं महात्मा फुले नगरमधील महिला व बौद्ध उपासक नागपूरच्या दिशेने रवाना संघर्ष प्रतिष्ठान यांचा स्तुत्य उपक्रम नागपूर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 लाख अनुयायांसोबत 1956 रोजी अशोका विजयादशमी दिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। त्या घटनेला आज 69 वर्ष पूर्ण होत आहे। नागपूर ही भूमी धम्मक्रांती म्हणून जगप्रसिद्ध आहे। या भूमीला अभिवादन करण्यासाठी व प्रेरणा घेण्यासाठी प्रत्येक वर्ष आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने नागपूरला जात असतात। त्या अनुषंगाने महात्मा फुले नगर संघर्ष प्रतिष्ठान गंगाखेड यांच्या वतीने महिला व बौद्ध उपासक मागील 4 वर्षांपासून सातत्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष धम्मानंदजी घोबाळे प्रवीण घोबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महात्मा फुले नगर येथून जात असतात। याही वर्षी 5 ट्रॅव्हल्स 3 गाड्या असा ताफा घेऊन महात्मा फुले नगरमधील अनुयायी नागपूरच्या दिशेने आज रवाना झाली आहेत। नागपूरकडे जात असताना गंगाखेड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, नगरसेविका विमलताई घोबाळे, रिपाई जिल्हाध्यक्ष धमानंद घोबाळे, शेख उस्मानभाई दिगंबर घोबाळे, लिंबाजी भावळे, प्रवीण घोबाळे, राहुल गायकवाड यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करून सर्व गाड्यांचा ताफा मार्गस्थ करण्यात आला। संघर्ष प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओके जय भीम। आम्ही दीक्षाभूमीला चालला। आम्हाला न्यायालयात नगरसेवक प्रवीण घोबाळे अण्णा घोबाळे आम्हाला 4-5 वर्षापासून न्यायात येतात। कशासाठी जायला? दर्शन। दुसरं काय म्हणावं? सर्वाला जय भीम। आपल्या इथं नगरसेवक धमान्ना घोबाळे प्रवीण घोबाळे हे आपल्याला 4 वर्ष झालं धम्म परिषदला नेत आहेत नागपूरला। कशासाठी जायला तुम्ही? दीक्षाभूमीसाठी।